नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या उर्वरित 75% पिकाच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता उर्वरित 75% पीक विमा भेटणार, हेक्टरी किती रुपये भेटणार, कोण्या पिकासाठी भेटणार, या संदर्भात सगळ्या राज्यातल्या सगळ्या 34 जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु काही शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा भेटला नाही, मग आता त्यांना 25% पीक विमा भेटणार का, आणि हे सगळं पीक विम्याच्या वाटपा संदर्भातलं 2024चा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या पीक विम्याचं वाटपाचा अपडेट तुमच्या जिल्ह्याचं कळेल, कारण की सगळ्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर राज्यातल्या 34 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 25% अग्रिम आणि 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा वाटप झाला। परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे खरीप हंगाम 2024च्या उर्वरित 75% पीक विम्याच्या वाटपाची। आता मित्रांनो, कोण्या जिल्ह्यामध्ये 75% पीक विमा मंजूर आहे, कोण्या शेतकऱ्यांना आहे, कोण्या पिकासाठी मंजूर आहे, ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गत जे काही क्लेम केले होते आणि ज्या शेतकऱ्यांचे असे क्लेम मंजूर झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। जसं की यवतमाळ जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। यानंतर नांदेड जिल्ह्यातल्या भरपूर शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचं मंजुरी मिळालेली आहे। याचबरोबर लातूर जिल्ह्यातल्या सर्वाधिक शेतकऱ्यांना 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। त्या शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। यानंतर जर आपण पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2024चा 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीक कापणी किंवा पीक काढणीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम केले होते आणि विमा कंपनीच्या माध्यमातून ते क्लेम तपासून त्यांना उर्वरित 75% पीक विमा सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। यानंतरचा जिल्हा मित्रांनो अकोला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा खूप कमी प्रमाणामध्ये वाटप झाला आणि परंतु आता 75% पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पीक कापणी आणि पीक काढणीच्या अंतर्गत क्लेम केले होते। त्या शेतकऱ्यांचे अखेर क्लेम मंजूर झालेले आहेत, काही शेतकऱ्यांचे अपात्र सुद्धा झालेले आहेत, परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे क्लेम ते मंजूर झाले, म्हणजे तो 75% पीक विमा त्यांना मंजूर झालेला आहे। यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे। यानंतर गडचिरोली, गोंदिया, यानंतरचा जिल्हा सोलापूर जिल्ह्यातल्या सुद्धा भरपूर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024चा पीक विमा मंजूर झालेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर वैयक्तिक क्लेमसाठी 280 कोटी रुपयाचा पीक विमा सोलापूर जिल्ह्यामध्ये वाटप झाला आणि अजून सुद्धा 80 ते 90 कोटी रुपयाचा पीक विमा 75% पीक विमा म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। यानंतरचा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे ते म्हणजे विदर्भ आणि पूर्व विदर्भातले तुम्हाला जिल्हे सांगितले। यानंतर आपण जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सुद्धा काही जिल्ह्यांना 75% पीक विमा मिळणार आहे। परंतु आपण जर हे संपूर्ण 25% अग्रिम आणि वैयक्तिक क्लेम आणि उर्वरित 75% पीक विम्याच्या वाटपाची जर संपूर्ण आकडेवारी जर पाहायला गेलं तर ज्यामध्ये आतापर्यंत राज्यातल्या 34 जिल्ह्यापैकी फक्त 3 जिल्ह्यामध्ये 2024चा अग्रिमचा पीक विमा वाटप झालेला आहे, ज्यामध्ये 181 कोटी रुपयाचा हिंगोली जिल्ह्यामध्ये, याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 357 कोटी रुपयाचा, याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये 467 कोटी रुपयाचा। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं या 3 जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पीक विमा, परंतु या 3 जिल्ह्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गत आपले क्लेम केले होते आणि त्या शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर झालेले आहेत। म्हणजे यील्ड बेस, जसं की तुम्ही पोर्टलवरती चेक करता, यील्ड बेस म्हणजे तुमचा 75% पीक विमा मंजूर असतो। आता बऱ्याच सारे शेतकरी आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न विचारतात की दादा 75% पीक विमा म्हणजे नेमका काय, किंवा आम्हाला आमचं यील्ड बेसमध्ये 0 दाखवत, आम्ही जर आमच्या पोर्टलला जर चेक केलं तर यील्ड बेसमध्ये आम्हाला 0 दाखवत आहे, मग आम्हाला 75% पीक विमा मंजूर आहे का? तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुमचं जर यील्ड बेसमध्ये जर 0 दाखवत असेल तर तुम्हाला 75% पीक विमा मंजूर नाही असं समजावं। परंतु त्याच्यानंतरचा दुसरा अजून एक ट्रिगर असतो, त्या ट्रिगर अंतर्गत तुम्हाला जर तो पीक विमा 75% जर मंजूर झाला असेल तर
तुम्हाला मिळू शकतो. परंतु काही शेतकऱ्यांचं ईड बेसमध्ये काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये दाखवत आहेत, काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये दाखवत आहेत, काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये दाखवत आहेत. ती रक्कम जर दाखवत असेल तर ती रक्कम मंजूर आहे. परंतु आता बरेच सारे शेतकरी म्हणतात आहेत की दादा ईड बेसमध्ये आम्हाला काही 2,000, 4,000, 10,000, 20,000 रुपये आम्हाला रक्कम दाखवत आहे. मग आम्हाला हा पिकमा ही रक्कम अमाऊंट दाखवत आहे, पण आमच्या अकाउंटमध्ये अजूनही जमा झालं नाही, क्रेडिट झाली नाहीये. त्यामुळे ही अमाऊंट आमच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट होईल, तर असे शेतकरी आम्हाला काही कमेंट्समध्ये विचारत असतात. तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की खरीप हंगाम 2024चं अजूनही राज्य सरकारनं राज्य हिस्सा अनुदान दुसऱ्या टप्प्यातलं विमा कंपन्यांना दिलेलं नाही. परंतु लवकरच आता या येणारं पावसाळी अधिवेशन आहे किंवा त्याच्या आधी राज्य सरकार खरीप हंगाम 2024 या विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान दुसऱ्या टप्प्यातलं देऊ शकतं. आणि जोपर्यंत राज्य सरकार राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपन्यांना देत नाही तोपर्यंत हा यील्ड बेसचा तुम्हाला 75% विमा तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार नाही, क्रेडिट होणार नाही. अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट आहे. परंतु यील्ड बेसमध्ये जर तुमची अमाऊंट जर दाखवत असेल, पैसे जर दाखवत असतील, तर ते तुमचे काही पैसे बुडणार नाहीत, काही नाही. ते आज न उद्या तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणारच आहेत. परंतु काही शेतकऱ्यांचे यील्ड बेसमध्ये 0 दाखवत आहेत, तर त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या ट्रिगरच्या अंतर्गत, कारण की पीक कापणी आणि पीक काढणी हे 2 ट्रिगर असतात 75% विम्यासाठी. त्यामुळे त्या दोन्हीपैकी एका ट्रिगर अंतर्गत जरी तुमचा 75% विमा मंजूर झाला तर तुमच्या खात्यामध्ये तो येऊ शकतो, जमा होऊ शकतो, क्रेडिट होऊ शकतो. तर मित्रांनो, असं एक खरीप हंगाम 2024च्या विम्याच्या वाटपा संदर्भातले एक नवीन अपडेट आहे. आता या खरीप हंगाम 2024च्या विम्याच्या वाटपा संदर्भातले काही तुम्हाला प्रश्न पडले असतील किंवा काही प्रश्न पडले असेल तर तुम्ही खाली काही कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंट्सचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या खरीप हंगामासाठी म्हणजे खरीप हंगाम 2024 साठी लवकरच पीक विम्याचे अर्ज सुरू होणार आहेत. आता पीक विमा योजनेमध्ये महत्त्वाचे काही बदल शासनाने केलेत. आता ते बदल आपण पुढच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून नक्की घेण्याचा प्रयत्न करूया. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. भेटूया एका पुढील नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तुर्तास आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.